समाजामध्ये समाजकार्य व्हायला पाहिजे, परंतु तुम्हाला हा मागचा स्टेज दिसत असेल, हा स्टेज आहे श्रीराम कथा जी संजय महाराज हरिभक्त पारायण संजय महाराज पाचपोर यांच्या माध्यमातून होते। ती कशाबद्दल होते तर श्रीमती वच्छलाबाई साहेबराव रायपुरे ह्या ज्या मातोश्री आहेत, माननीय संतोष भाऊ रायपुरे आणि माननीय तेजराव भाऊ रायपुरे यांच्या मातोश्री यांच्या पुण्य स्मरणानिमित्त आणि जिजाऊ बहुउद्देशीय संस्था या संस्थेच्या माध्यमातून 2-3 कॉलेजेसचे उद्घाटन आहे, त्यानिमित्त हा सोहळा इथे भरलाय। या सोहळ्यामध्ये असा अनोखा कार्यक्रम असा होते, तुम्हाला सांगायला आवडेल की बुलढाणा जिल्ह्याचे लहाने सर यांच्या माध्यमातून उद्या दिनांक 8 मे रोजी ज्या एकल महिला असतात, विधवा महिला असतात, ज्यांना समाज ऍक्सेप्ट करत नाही, अशा महिलांचा पुनर्विवाह जवळपास 7 ते 8 जोडप्यांचा सामूहिक पुनर्विवाह सोहळा येथे संपन्न होत आहे। वेळ आहे सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत। तर सर्व या पंचक्रोशीतील बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील भाविक भक्तांना, वारकरी संप्रदायाला मी आमंत्रित करतोय की तुम्ही या सोहळ्याला उपस्थित राहा आणि अशा जोडप्यांना आशीर्वाद द्या। आणखी दुसरी गोष्ट सांगायची आहे की या ठिकाणी तुम्हाला रोज कीर्तन, पारायण, सप्ताह, श्रीराम कथा ऐकायला मिळतील, परंतु यासोबतच हे झालं धर्मकार्य, परंतु यासोबतच शैक्षणिक कार्य सुद्धा तुम्हाला बघायला मिळते। मी स्वतः मनीष मानकर, आपले मनीष मानकर नावाचं युट्यूब चॅनल आहे, जवळपास युट्यूबला 63,000 विद्यार्थी आणि टेलिग्रामला 30,000 असे जवळपास 93,000 विद्यार्थ्यांना मोफत सेवा मी सुद्धा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देतो। आणि या युट्यूब चॅनलचं पेमेंट म्हणजे पगार हा USA म्हणजे अमेरिकेतून येतो, तोच पगार आपल्याला आलेला आहे आणि त्या पगारातून इथं येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत काहीतरी सेवा द्यावी। त्यासाठी आपण पोलीस भरती करणारे किंवा स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असतील त्यांना 10 तारखेला म्हणजे 10 मेला संध्याकाळी 6:30 ते 7 वाजेपर्यंत या 1 तासामध्ये मोफत पुस्तकांचं वाटप आपल्या मनीष मानकर या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून होणार आहे। त्यामुळे सर्व मलकापूर तालुका असेल, बुलढाणा जिल्हा असेल, या सर्व भागातील विद्यार्थ्यांना विनंती करतो की 10 मे रोजी आपले हरिभक्त पारायण इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन सुद्धा आहे। त्या कीर्तनाच्या 1 तास आधी सर्व पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी मोफत पुस्तकं 100 पुस्तकांची किट देणार आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी येऊन त्या पुस्तकांचा लाभ घ्यावा ही सुद्धा विनंती आहे। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वंदे मातरम।